भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी टीम जाहीर केली। या नव्या कार्यकारिणीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे। भाजपच्या आयटी सेलची म्हणजे सोशल मीडियाची जबाबदारी आता अमित मालवीय यांच्याकडून काढून दीपक म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी हा निर्णय घेतलेला आहे। हा बदल नेमका का करण्यात आला आणि दीपक म्हस्के नक्की कोण आहेत हे आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रीरंग खरे। एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सोशल मीडियाचा नियमित वापर करणाऱ्यांसाठी अमित मालवीय हे नाव अजिबात नवीन नाही। गेल्या 10 वर्षांपासून जास्त काळ मालवीय हे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख म्हणून काम पाहत होते। भाजपच्या प्रत्येक निवडणूक प्रचार मोहिमेमध्ये पक्षाचा डिजिटल अजेंडा आणि नरेटिव्ह सेट करण्यात अमित मालवीय यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यपद्धतीवर पक्षात आणि पक्षाबाहेरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। भाजपचा सोशल मीडियावर जो एकछत्री अंमल होता तो आता हळूहळू कमी होतोय आणि डिजिटल नरेटिव्हवरील पकड सैल होतीये असा सूर उमटू लागला होता। अगदी उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया हँडलर्सनी देखील अमित मालवीय यांच्या कामावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। याच पार्श्वभूमीवर पक्षानं आयटी सेलच्या नेतृत्वात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला। आता जाणून घेऊया दीपक म्हस्के यांच्याबद्दल। 58 वर्षांचे दीपक म्हस्के हे मूळचे छत्तीसगडमधील रायपूरचे आहेत। भाजपच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलमध्ये तब्बल 15 वर्षांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे। बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल सारख्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या सोशल मीडिया प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे। दीपक म्हस्के हे प्रथम पिढीतील भाजपचे नेते आहेत। त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही, मात्र संघटनेत आणि मीडिया उपक्रमांमध्ये ते नेहमीच सक्रिय राहिलेले आहेत। ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील राहिलेले आहेत आणि अलीकडच्या काळात त्यांना छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनचं अध्यक्षपद देखील देण्यात आलेलं होतं। त्यांचे भाऊ तेज प्रताप म्हस्के हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील आपली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी भाजपनं या अनुभवी चेहऱ्यावर विश्वास दाखवलेला आहे। आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शेअर करा आणि आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा। व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शेअरचं बटनही आवर्जून प्रेस करा। इथे थांबूया। तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी।